प्रणाम दोस्तों, ये है जमुना तालाब खामगांव का परिसर और ये आपको पूरा दिख रहा है जमुना तालाब। इस बार बारिश भी कम थी और पानी तालाब से छोड़ा गया था, इसलिए थोड़ा कम पानी दिख रहा है, नहीं तो इससे ज़्यादा पानी रहता है। और आज मैं इस गणेश घाट का जो परिसर है, यहाँ पे नमो उद्यान भी बना है, इस परिसर में इसलिए आया हूँ क्योंकि आज ही यहाँ पर ग्रीनाथॉन सीज़न 6 ये कार्यक्रम संपन्न हुआ। मिशन O2 ग्रुप की तरफ से रहता है ये कार्यक्रम हर साल। ये देखिए, आप देख रहे हैं बच्चे आ रहे हैं पेड़ लगाने के लिए। दौड़ो और पेड़ लगाओ, ऐसी संकल्पना लिए पिछले 6 साल से ये उपक्रम खामगांव में मिशन O2 परिवार चला रहा है। और ये यहाँ पे जमुना तालाब का जो एक किनारा है जमुना गांव की तरफ से, उस किनारे पर कई पेड़ यहाँ पे लगाए गए हैं और आज भी कई पेड़ लगाए जा रहे हैं। आप देख रहे हैं ये दृश्य। और ये यहाँ पर बच्चे दौड़ते हुए आए और यहाँ पे ये कई लोगों ने अपने बाईट्स भी दिए, आप सुन लीजिए। आपल्यासोबत जिल्हा परिषद हायस्कूल माटरगावचे कन्नर सर आहेत आणि मिशन O2च्या या वृक्षारोपण मोहिमेबद्दल आपल्याला काही 2 शब्द सांगतील। मिशन O2 खामगावमध्ये डॉक्टर थानवीजी आणि त्यांचा संपूर्ण जो चमू आहे त्यांच्या वतीने मागील जवळपास 8-10 वर्षापासून हे ग्रीनथॉन स्पर्धा राबवली जाते। धावा आणि झाडे लावा असं या स्पर्धेचं ब्रीद आहे आणि त्यानुसार जमुना तलाव परिसरामध्ये आजपर्यंत हजारो झाडं लावले गेलेली आहेत आणि ती जगलेली सुद्धा आहेत। थँक्यू। धन्यवाद धन्यवाद। आपण बघतोय की इथे जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव या शाळेचे शिक्षक जे यांनी उत्साहाने यामध्ये यावेळेस सहभाग नोंदवलेला आहे। राणे सर आहेत, श्रीपाद कुलकर्णी सर आहेत, नवीन उद्योजक रवी कुलकर्णी आहेत। राणे सर, आपलं काय मत आहे? मिशन O2ची खऱ्या अर्थाने गरज आहे। कार्बनचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे या प्रकारचे जे इव्हेंट्स आहेत हे नियमित व्हायला पाहिजे। धन्यवाद राणे सर। सर्व जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव टीमचे इथे आभार प्रकट करण्यात येत आहे। आपण बघू शकता शेकडोच्या संख्येने इथे वृक्ष लागवड होत आहे। मिशन O2 का नियोजन इतना अच्छा था कि जिस जगह वृक्षारोपण करना था उस जगह खड्डे भी खोद कर रखे थे और एक एक बड़ा 4-5-6 फुट तक का वृक्ष वो खड्डे में जाके पहले ही रख दिया था। सिर्फ वृक्षारोपण करने वालों को वहाँ पे मिट्टी डालनी थी, इतना नियोजन अच्छा था। ही जी टीम आपल्याला दिसते आहे ग्रीनाथॉनमध्ये सहभागी झालेली, ही टीम आहे जिल्हा परिषद हायस्कूल माटरगावची। आणि हे सर्व जिल्हा परिषद हायस्कूल माटरगावचे उत्साही शिक्षक आहे जे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी इथे आज धावत आलेले आहे। आणि यातील मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या प्रसंगी बोलावे। जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव येथील आमचे सहकारी वृंद, सर्व शिक्षक वृंद आम्ही या मॅरेथॉनमध्ये धावत आलेलो आणि इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे। धन्यवाद। कुलकर्णी सर बोलत आहेत। आजकाल पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो थांबण्यासाठी डॉक्टर थानवी साहेबांनी ही ग्रेनेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल माटरगावचे सर्व शिक्षक वृंदांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला आहे। आज इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण झालेलं आहे आणि ही चळवळ अशीच पुढे वृद्धिंगत हो आणि याचा वटवृक्ष हो अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद। तर ह्या खूप चांगल्या सदिच्छा या शिक्षक वृंदांतर्फे होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल आणि हा उपक्रम अधिकाधिक व्यापक होत जाईल। चळवले सर, आजच्या या उपक्रमामध्ये सहभागी माझे सर्व शिक्षक बंधू, निश्चितच आज आम्हाला आनंद होत आहे की या ग्रेनेथॉनला आम्ही सहभागी झालेलो आहोत, त्याच्यात भाग बनलेलो आहोत आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा हा उपक्रम राबवला जाईल तेव्हा आमचे सगळे सहभाग त्यामध्ये निश्चित असेल अशी खूप छान खूप छान, बहुत बढिया। तर सरांनी इथे आपल्याला ग्वाही सुद्धा दिलेली आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे उपक्रम होतील तेव्हा तेव्हा जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव ही अग्रेसर राहील आणि याच्या उपक्रमात सहभागी होत जाईल। आणि हाच उपक्रम आम्ही आमच्या शाळेत सुद्धा आता राबवणार आहे आणि विद्यार्थ्यांकडून हे वृक्षारोपण करून घेणार आहे। खूप छान, व्हेरी गुड। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। इस तरह वृक्षारोपण के बाद में चाय नाश्ता और शरबत के बाद यहाँ पर डॉक्टर विट्ठल जी लहाने जो प्रमुख अतिथि करके बुलाए गए थे, तो ये प्रमुख अतिथि डॉक्टर विट्ठल जी लहाने ने यहाँ पे श्रोताओं को उद्बोधित किया। बहुत ही अच्छा भाषण उन्होंने यहाँ पर दिया और सभी श्रोता जो है वो मंत्रमुग्ध होकर भाषण सुन रहे थे। तो
ये कार्यक्रम बहुत ही सुनियोजित और अच्छे ढंग से हर साल संपन्न होता है। मिशन O2 परिवार को सभी की तरफ से बधाई, और आगे भी इनका कार्य बढ़ता रहे। जैसे ये वृक्ष बढ़ रहे हैं वैसे ही ये कार्य भी आगे बढ़ता रहे, यही शुभकामनाएं। धन्यवाद। चैनल देखते रहिए, चैनल सब्सक्राइब कीजिए।